फक्त एकदा ती मला सापडू दे. बाकी ती जशी आहे, जे करायची इच्छा आहे, मला सगळं काही मंजूर आहे. तिने नाही अभ्यास केला तरी मला काही हरकत नाहीये, पण मला असं सोडून नाही जायला हवं तिने. भाऊजी, रमाताई इकडे आहे. कुठे आहे? रमा, काय पागलपणा आहे हा रमा. असं कोणी घर सोडून जात असतं का? मला वाटलं खरंच तुमच्या आयुष्यात कुणी गोमती आहे. कोणीही गोमती नाहीये माझ्या आयुष्यात, आणि कधी कुठली गोमती येणारही नाहीये. तू जशी आहेस तशी राहा, मला काही हरकत नाहीये, पण हे असं कधीही करू नकोस रमा. नाही जाणार, पण परत असंच तुम्हाला कुणी काय बी लिहून पाठवलं तर असाच गैरसमज होईल माझा. म्हणून आता मी शिकणार, आणि तुम्ही मला शिकवायचं. शिकवान ना? भीम, बघ, तुझं काम तर झालंय. परंतु या सर्व प्रकरणात चूक तुम्हा दोघांची आहे. म्हणूनच एकमेकांची माफी मागा आणि या प्रकरणाला इथेच संपवून टाका. नाही, हे का म्हणून माफी मागतील? पती आहेत माझे, मी माफी मागते. माफ करा मला. नवरा असलो म्हणून काय झालं? नवरा कधी चूक नाही करू शकत का? आणि चूक केली तर माफी नाही मागू शकत का? मला माफ कर रमा. घरी जाऊयात. शेवटी आपल्या चाळीत लाईट आलीच. घ्या, लागली लाईट. तेल पण टाकलंय. आता पेटवायचं काम तुम्ही स्वतःच करा. माझं काम झालं. जे करायचं करा. मला इथेच. धन्यवाद. आणि जी लोक लाईटच्या खांब्याच्या विरोधात उभी होती ती लोक या खांब्याच्या आजूबाजूला पण नको दिसायला. तुम्हा समद्यांना शुभेच्छा. तुमच्या समद्यांच्या प्रयत्नानेच हे शक्य झालंय. सगळ्यांच्या प्रयत्नाने नाही, माझ्या भीमरावांच्या प्रयत्नाने झालंय. तुझे भीमराव? परत म्हणशील ना तर थोबाड फोडीन बघ तुझं. भीमराव फक्त रमाबाईचे आहेत, फक्त माझे. अच्छा,
तुझ्यासोबत यांनी लग्न केलंय, म्हणूनच तू माझे भीमराव मोठ्या थाटात बोलू शकतेस. पण माझ्यासोबत यांनी प्रेम केलंय आणि त्याच प्रेमाच्या नावावर मला धोका दिलाय. मी तर यांच्यावर हक्क पण नाही दाखवू शकत. ए, नाटक नाही करायचा. सरळ सरळ सांगतीये, जर तुला त्या नरोत्तम जोशींनी पाठवले ना, तर त्यांना बी विचार हे की रमाबाई कशी आहे, आणि जेव्हा प्रश्न तिच्या नवऱ्याचा असतो ना, तेव्हा ती काय करू शकते. हे जरा वेगळे आहेत, मनवतीन, समजवतीन, पण ही रमाबाई ह्यांच्यासारखी नाहीये. गरज पडली ना तर हातपाय मोडून भी टाकीन ही. ए रमा, तिला कशाला धमकावतेस तू? अरे आधी तुझ्या नवऱ्याला विचार का तिच्या सोबत त्यानं काय केलंय ते. एक तर प्रेमाचं नाटक केलं आणि वरून ओळख बी दाखवत नाहीये. काय होणार या मुलीचं? हे बघा, ही नवरा बायको मधली गोष्ट आहे. तुम्ही ह्याच्यात नाही पडले ना तर बरं राहील. हे बघा भावांनो, मला वाटतं ज्या चाळीत पहिल्यांदाच लाईट लागते त्या चाळीतला कोणी खास माणूसही लाईट पेटवू शकतो. आणि या मोहीमची सुरुवात भीमरावानंच तर केली आहे, म्हणून मला असं वाटतं की ही लाईट भीमरावच पेटवेल. काय भावांनो, बरोबर सांगा? या तुमच्या शुभ हस्ते लाईट लावा. असा कोण आहे भीमराव? तिस्मार खान आहे की तो लाईट पेटवणार? तोच फक्त चाळीत एकटा राहत नाही, आम्ही पण राहतो. मग काका, तुम्ही स्वतःच दिवा लावा ना. मला काही हरकत नाहीये. मला तर फक्त एवढंच हवं होतं की आज आपल्या चाळीमध्ये लाईट लागलाय, आता उजेड पडणार आहे. या तुम्ही. जर हितेश काकाने लाईट लावली तर मी लाईट फोडून टाकेन. दीपक, तू का लाईट फोडशील? आपण एवढ्या मेहनतीने इथे लाईट आणलाय, ती काय फोडण्यासाठी आणली आहे का? हितेश लाईट नाही लावणार. मी त्याला लाईट लावू देणार नाही. स्वप्न बघा तुम्ही. आता इथं लाईट लावल्यामुळे इथं राहणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये उजेड नाही पडणार आहे. ए हितेश, तुझा आतमध्ये आपला दरवाजा बंद कर आणि अंधारात चढ. तू जा. ये भीम, लाईट लाव. रमा, चल आपण दोघे मिळून दिवा लावूया. आता कोणी हा विचार करू नका की भीम लाईट पेटवेल आणि मी टाळी वाजवेन. मी टाळी वाजवणार नाही. हा, टाळ्या बिळा आपण नाही वाजवणार. होय रे बाबा, टाळ्या वगैरे आम्हाला जमणार नाही. उजेडाशी माझा काय संबंध? मी पण टाळी नाही वाजवणार. ये. थांब दादा, यांनी जा. उठ भीम, आजपासून तू या सगळ्यांसोबत वर्गात शिकशील. तुमच्यापैकी कोणीही आमच्या पाण्यावरती बंधन नाही ठेवणार. मी तर म्हणतो की ही लोक बंधन ठेवूच शकणार नाहीत. लक्षात ठेवेन आयुष्यभर. ज्या दिवशी माझी पत्नी घरी परतली होती त्या दिवशी माझी चाळ उजळून निघाली होती आणि उजेड पडला होता. तुमच्या सगळ्यांचं झालं असेल तर माझ्या समस्येवर पण लक्ष द्या. प्रेमाच्या नावावर वर्षानुवर्ष धोका खाणारी ही गोमती माझ्या भविष्याचा निर्णय
तुमच्या सगळ्या चाळवाल्यांच्या हातात सोपवते. नरोत्तम जोशी महिन्याच्या हिशोबाने पैसे देईन बोलला होता. इथे 1 महिना पण पूर्ण झाला नाहीये आणि ही रमा घरी परत आलीये. विचार करावा लागेल गोमती, विचार करावा लागेल. काय विचार करतीये? चाळीतली लोक तुला माझ्या जागी या घरात थांबवतील? विचार कर. विचार करायला काय जाते? कर विचार, लय विचार कर, पण माझ्या घरातून बाहेर जाऊन. नीट बोल माझ्याशी. अजून चाळीतल्यांनी निर्णय नाही घेतलाय माझ्या आयुष्याचा. पण एका बायकोने निर्णय घेऊन टाकलाय. तुला आता थोड्या वेळापूर्वीच सांगितलं होतं ना, गरज पडल्यावर मी हातपाय मोडून टाकीन. आणि इतका विश्वास आहे ना इथल्या लोकांवर, मग जा त्यांच्याच घरात जाऊन राहा. ए काय करते? सोड माझा हात. रमा, सोड यांना, सोड. हे बघा, तुम्ही जिथून आलात तिथे निघून जा. बाकी जे काही असेल, पण तुम्ही एक स्त्री आहात आणि एका स्त्रीसोबत हे होणं योग्य नाही वाटत आहे आम्हाला. पण तुला सवद बनायची हौस आहे ना, बन. मी तुझ्या बरोबर काय बी करीन. तुम्हाला ठीक वाटू दे, नाही तर नाही. तुझ्या भल्यासाठी सांगते, इथून निघून जा लवकर. रमा, काय काय कशा पद्धतीने बोलतेस? काय करतेस तू? हे बघा, मी बाकी काय बी सहन करीन, पण ह्या बाबतीत तुम्ही बी नाही बोलायचं. पण अजूनपर्यंत कुठलाच निर्णय नाही झालाय की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं. आई, यांच्या विरुद्ध बोललात तेव्हा मी गप्प बसले. माझ्या विरुद्ध बोललात तेव्हा बी गप्प बसले. माझ्या भावंडांच्या विरुद्ध बोललात तेव्हा बी मी गप्प बसले. जर हिची बाजू घेतली ना तर मला माफ करा बघा, मी शांत नाही बसणार. न्याय मिळाला नाही तर मी इथून कुठेच जाणार नाही. घाबरते काय मी कुणाला? जिजाबाई, रमाची गोष्ट जर समजली असेल तर समजून जा. दुसऱ्यांच्या घरी आग लावणाऱ्यांच्या घरात कधीच सुख शांती येत नाही, लक्षात ठेव. समजलं? तुला बी काय बोलायचंय? मी काय बोलू आई? मी तर कायमच तुमच्या सोबत असते, तुम्हाला समजून पण घेते. पण आई, गोमतीचं इथं राहणं मला पण बरोबर नाही वाटत. या घरात भीमपायी जेवढी मी घुट्टी हाय, जितकं त्रास मी सहन केले, त्या बदल्यात मी जेही करल ते बरोबरच असणार. आणि हे वचन मी सौताला कित्येकदा दिलं हाय. भीमाचं जगणं नरक बनवण्याचा एक बी मौका कधीच सोडणार नाही मी, कधी नाही. हे बघा दादांनो, आता गोष्ट समायाच्या ताकदीची आहे. गोमतीने आपल्या भविष्याचा फैसला आपल्यावर सोपवला आहे आणि पंचायत बोलावून तिच्या भविष्याचा फैसला करणं आणि त्याला न्याय देणं आपलं कर्तव्य आहे.
तर मग काय पहिलेच निर्णय घेतलाय का तुम्ही की त्या गोमतीला भीमच्या घरात जागा मिळवून द्यावी? म्हणजे भीम आणि रमामध्ये वाद होतील, सगळं समजतं मला. अरे मग पंचायतच्या वेळी तुम्हीच थांबायचं ना डलियाजी. हे पाहण्यासाठी का पंचायतीमधले लोक पुराव्याच्या आधारे निर्णय देतात का नाही? बरोबर आहे का नाही? हो बरोबर बोलताय. चला हा चला रे सगळे आपल्या आपल्या घरी चला. चला घरी जाऊ. मी आलेच हो. जिजाबाई एक विचारायचं होतं तुम्हासनी. अहो इकडे या की. काय झालं? जिजाबाई जर पंचायतीत कंच्या प्रकारे असा निर्णय झाला की गोमतीला इकडंच राहावं लागेल तर तुमचं तर लई फायदा आहे, होय की नाही? हो मला माहिती आहे तुम्ही खूप दुःख भोगलंय. जर गोमती घरात आली तर ती सेवा करेल. काय की ते रामासारख्या सोन्यामुळं कंच्या सासूला काय सुख मिळणार आहे, होय की नाही? पण कसं होईल हे समजा? आता ते तर तुम्हालाच विचार करावा लागेल. तुम्ही स्वतः शहाणे आहात, मी काय बोलणार. ठीक आहे तर. ताई, कारखान्यातून आदेश मिळालाय की आता कोणीच आपल्या घरी जाणार नाही. आता दिवस रात्र कारखान्यातच काम करावं लागल. म्हणूनच रामजी तिकडे थांबला आणि मी हे जेवण घ्यायला इकडे आलो. आता मी जाऊन रामजीला ही आनंदाची वार्ता सांगतो का रमा भेटली आहे आणि भीमानं आणखी एक लढाई जिंकली आहे. आपल्या चाळीत लाईट मिळवून दिली. हो पण दादा असे दिवस रात्र काम करतील तर आजारी पडतील. होय ताई, पण आता करू पण काय शकतो ना. हे सगळं तो नरोत्तम जोशी आमच्या लोकांकडून बदला घेण्यासाठी करतोय बघ. बघूया आता हे समद कवा नीट होईल ते. फक्त ताई इथून पुढे भीमाला कारखान्यात नका येऊ देऊ. निघतो म्या. साताऱ्यात शत्रूंची काही कमी नव्हती. पंडितजी, शेठजी, महाराज, चायवाला आणि इथे पण शत्रू हळूहळू वाढत चालले आहेत. नरोत्तम, रेशम शेठ, गोमती, हितेश, माहित नाही पुढे कोण कोण वाढत जातील. तू काळजी करू नकोस. साताऱ्यात आपण जिंकलो होतो ना, मुंबईत पण जिंकणारच. बस सगळं ठीक होऊन जाऊ दे. तो भीमराव एवढं सोपं नाहीये त्याला जाळ तोडणं. खूप कठीण काम आहे. तुम्हीच सांगा काय करू मी आता? शांत गोमती, शांत. सोप्पं काम जर असतं तर उगाच तुला एवढे पैसे दिले नसते जेवढे आत्ता देतोय. पैशाने काय होणार आहे? मी सांगते. जर भीमाला वश करू शकत नसशील तर बदनाम कर. नरोत्तम जोशीजी, मी तुमच्या सोबत नेहमी नसन, पण त्या भीमच्या विरुद्ध जरूर आहे प्रत्येक वेळी. म्हणून मी गोमती संघ आहे. पण कशी करू बदनामी मी? काही उपाय तर असायला हवा. उपाय तर भरपूर आहेत. वैद्याजवळ जा की, त्यांच्याकडं वेगवेगळी औषधं असतात की.